नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वास आहे. मी मुंबईच्या चेंबूर भागात राहतो. वय 25 वर्ष. व्यवसायाने मी एक छोटा व्यवसाय चालवतो. पण माझी खरी ओळख म्हणजे मी एक स्वप्नाळू, कल्पनाशील तरुण. मला लिहिण्याची, वाचण्याची, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची खूप आवड आहे. एक दिवस संध्याकाळी मी फेसबुकवर स्क्रोल करत होतो, तेव्हा एका मुलीने मला मित्रत्वाची विनंती पाठवली. तिचं नाव होतं सुनंदा. प्रोफाईल फोटोमध्ये ती सध्या पांढऱ्या कुर्त्यामध्ये होती. गळ्यात एक छोटीशी मंगळसूत्राची मखमली दोरी नव्हती, पण तिच्या गळ्यात एक साधी दोरी होती, जी तिच्या आजीने दिलेली होती, असं तिने नंतर सांगितलं. तिच्या डोळ्यात एक उमदेपणा, ओठावर सहज हसू, काहीतरी वेगळं होतं. तिच्या व्यक्तिमत्वात मी ती विनंती स्वीकारली. काही वेळातच तिने मला मेसेज केला, नमस्कार, मी सुनंदा, तुमचे फोटो आवडले म्हणून रिक्वेस्ट पाठवली. बरं वाटलं का? मी हसलो. किती सरळ आणि निरागस शब्द. नमस्कार सुनंदा, मला आनंद झाला माझे फोटो तुला आवडले. यांचंही आश्चर्य वाटतं, कारण मी फारसे फोटोजेनिक नाही. खरं सांगतो. तुमच्या डोळ्यात एक शांतता आहे. तुम्ही विचार करत असता तेव्हा काय विचार करता? फोटोमध्ये ते दिसतंय. तिचं हे प्रश्न वेगळं होतं. साधारणपणे मुली हाय, हॅलो, नंतर काय चाललंय, कुठे राहता असे विचारतात. पण तिने माझ्या विचाराबद्दल विचारलं. मला तिच्यात काहीतरी खास वाटलं. मी निसर्गाच्या, माणसाच्या, नात्यांच्या, जीवनाच्या लहान गोष्टींचा विचार करत असतो. कधी ढग कसे हालतात, कधी पाखरू कसे उडतात, कधी एखाद्या अपचारित माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव. तू. मी पुस्तकाच्या कथामध्ये हरवते. सध्या एक कादंबरी वाचते. असं काही घडतं, त्यातली नायिका मला स्वतःसारखी वाटते. आणि अशा प्रकारे आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्या दिवशी मी तासनतास बोललो. पहिल्याच संवादात एक अजब सूर जुळला. काहीतरी वेगळं होतं, अवघडून टाकणारं. दोघांचीही मने एक अपरिचित आकर्षणाकडे वळली होती. पुढचे काही दिवस असे गेले. संध्याकाळी 7 वाजता माझा फोन वाजत असे. सुनंदा असायची. तिचा आवाज ऐकणं म्हणजे माझ्यासाठी एक गोड गाणं ऐकण्यासारखं झालं. ती हॉस्टेलमध्ये राहत होती. शहरात एका प्रतिष्ठित संस्थेत ती शिक्षण घेत होती. तिचं वय 21 वर्ष होतं. मूळची ती नाशिकची. वडील शेतकरी, आई गृहिणी, एक लहान बहीण. तिची सगळी कहाणी तिने मला हळूहळू सांगितली. विश्वास, मला सांग, तुला आयुष्यात काय हवंय? ती एके दिवशी विचारत होती. मला खरोखर काय हवंय? बरंच काही. एक शांत आयुष्य, एक गोड सोबत, निसर्गाच्या सानिध्यात घर, पुस्तक, संगीत. आणि तुला? मला डॉक्टर व्हायचंय. गावातल्या लोकांसाठी काम करायचंय. माझ्या गावात हॉस्पिटल नाही. लोक 10-12 किलोमीटर चालत जातात. त्या वेदना मी बघितल्या आहेत. मला ती जागा भरायची आहे. तिचे हे शब्द ऐकून मला खूप आदर वाटला. तिच्यात एक वेगळी उमेद, एक वेगळी ध्येयनिष्ठा होती. पैशासाठी नव्हे, तर सेवेसाठी डॉक्टर व्हायचं होतं. ही मुलगी किती वेगळी आहे. तुझं स्वप्न मोठं आहे सुनंदा. मी तुझ्यावर अभिमानाने, मी मनापासून म्हणालो. ती हसली. तिचं हसू फोनवरही ऐकू यायचं. हलकं, गोड, जणू एखादी नदी वाहतय. तू मला नेहमी प्रोत्साहन देतोस. तुझं बोलणं मला खूप ताकद देते, ती म्हणाली. आणि तुझा आवाज मला शांत करतो. किती वेगळी गोष्ट आहे ही, मी म्हणालो. आमचे मने एकमेकांकडे वळत होती. तिचा फोन येण्याची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. मी तिला म्हणायचो, आज काय वाचलंस? ती सांगायची, एक गोड प्रेम कथा, पण तुझ्यासारखी नाही. हळूहळू आमच्या गप्पा खोलवर जाऊ लागल्या. आम्ही एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, चांगल्या वाईट सवयी, लहानपणीच्या आठवणी, कुटुंबातील नाती सगळं एकमेकांना सांगितलं.
तिने तिच्या आजीबद्दल सांगितलं, तिला किती आवडायचं ते. मी माझ्या आईबद्दल सांगितलं, जिने एकटी मला वाढवलं. तुझी आई खूप मोठी आहे विश्वास, ती म्हणाली. हो, ती माझी प्रेरणा आहे. आपल्यात बरंच साम्य आहे. दोघेही भावनिक, दोघेही स्वप्नाळू, दोघेही आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे, ती म्हणाली. अरे, मी तर आता तुझ्यावरही प्रेम करू लागलोय, मी म्हणालो. तिला शांतता आली. काही क्षण कोणीच बोललो नाही. मग ती हळूवार म्हणाली, विश्वास, आपण भेटलो पाहिजे. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. हो, आपण भेटायला हवं. मी हॉस्टेलमध्ये असते, बाहेर भेटूया. जवळच एक बाग आहे तिथे, ती म्हणाली. मना मला आनंद होईल. कधी उद्या संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे, मी येईन. त्या रात्री मला झोप लागली नाही. तिला भेटायचं होतं, तिच्याशी समोर बोलायचं होतं. तिचं व्यक्तिमत्व, तिचा आवाज, तिचे विचार सगळं मला वेड करत होतं. किती गोड मुलगी आहे, किती सरळ, किती निरागस. असली मुलगी आयुष्यात भेटली हे माझं भाग्य. मी उठून खिडकीजवळ गेलो. चंद्र आकाशात चमकत होता. मला वाटलं सुनंदाही कदाचित आता आकाशाकडे बघत असेल. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी, पण एकाच चंद्राकडे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी तिला भेटायला निघालो. नवीन टी शर्ट, व्यवस्थित केस, हातात एक छोटस पुस्तक. तिला मी वाचनाची आवड आहे म्हणून माझं मन अस्वस्थ होतं. काय बोलू, कसं वागू. तिला मी आवडेल का. हॉस्टेल जवळच्या बागेत मी पोचलो. ती आधीच होती. हिरवी साडी नव्हे तर हलक्या पिवळ्या रंगाची चुडीदार. तिचं केस खांद्यावर पसरलेले, हातात एक पुस्तक, डोळ्यात एक चमक. विश्वास, ती हात हलवत म्हणाली. मी जवळ गेलो. प्रत्यक्षात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिचे डोळे खोल, तिचं स्मित गोड, तिचा आवाज कानात गोडी भरून टाकणारा. सुनंदा, तू खूप सुंदर आहेस. माझ्या तोंडातून उत्स्फूर्तपणे शब्द निघून गेले. ती लाजली. अरे, असं म्हणू नकोस. मी साधी मुलगी आहे. साधेपणातच खरं सौंदर्य आहे. तुझ्यात ते आहे. आम्ही बागेतल्या बाकावर बसलो. समोर फुलांची रोपं होती. हलका वारा वाहत होता. पक्षी किलबिल करत होते. सुनंदाने तिचं पुस्तक उघडलं. हे आहे. असं काही घडतं, मी सांगितलं होतं ना तुला. हो, आठवतं. तुला ती नायिका स्वतःसारखी वाटते. हो, तिलाही गाव सोडून शहरात यावं लागलं. तिलाही घराची आठवण यायची, पण तिने कधी हार मानली नाही. मीही तशीच आहे. तू खूप मजबूत आहेस सुनंदा. शहरात एकटी स्वप्नाचा पाठलाग करतेस. हे फार थोडं काम का आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. कोणी हे बोललं नाही. मला सगळे म्हणतात, मुलगी एकटी राहते हे बरं नाही. शहरात कसं राहशील, सांभाळणं, पण तू मला ताकद देतोस. मी तिचा हात हलक्या हातानं दाबला. तू मोठी होशील सुनंदा. तुझं स्वप्न पूर्ण होईल. मी तुझ्याच बरोबर आहे. ती हसली. तिच्या डोळ्यात आभार होतं. विश्वास, तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला वाटलं एखाद्याला माझी कदर आहे. कदर तर खूप आहे. तुझ्यापेक्षा अधिक कदर माझ्यात नाही. आम्ही बराच वेळ बागेत बसलो. तिने हॉस्टेलच्या मैत्रिणीच्या गमती जमती सांगितल्या. त्यांची चेष्टा, त्यांची नाती. मी माझ्या व्यवसायातले अनुभव सांगितले. कधी यश, कधी अपयश. अपयशाला घाबरत नाही, तिने विचारलं. नाही, अपयश मला मार्ग दाखवतं. त्याशिवाय यश मिळत नाही. मला ही गोष्ट आवडली. मीही आता घाबरणार नाही. संध्याकाळ झाली. किरण मावळत होती. मी तिला हॉस्टेलपर्यंत सोडलं. तिच्या हातात मी पुस्तक ठेवलं. हे तुझ्यासाठी. मला वाटलं तुला आवडेल. तिने पुस्तक उघडलं. अरे, हे तर मला हवं होतं. कसं कळलं. तू सांगितलं होतंस ना तुला कविता आवडतात. हा कविता संग्रह आहे. ती खूप खुश झाली. विश्वास, तू खूप गोड आहेस. धन्यवाद सुनंदा.
हे पुस्तक माझ्या मनातल्या भावना आहेत. जेव्हा वाचशील तेव्हा मी तुझ्याशी बोलतोय असं वाटेल. ती शांतपणे माझ्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, मला खूप आनंद झाला तुला भेटून. आपण पुन्हा भेटू. नक्कीच, कधीही. तिच्या डोळ्यात प्रेमाची पहिली किरण मला दिसली. ती हसत आत गेली. मी तिच्याकडे बघत बराच वेळ उभा होतो. बागेचा वारा, फुलांचा सुगंध, तिचं स्मित, सगळं माझ्या मनात घर करून राहिलं. पहिल्या भेटीनंतर आम्ही पुन्हा भेटलो आणि पुन्हा. हळूहळू आमची भेट ही रोजची गोष्ट झाली. हॉस्टेल जवळची बाग, चहाची टपरी, पुस्तकांचं दुकान, समुद्र किनारा, अनेक ठिकाणी आम्ही वेळ घालवला. एक दिवस ती म्हणाली, विश्वास, मला एक गोष्ट विचारायची आहे. सांग, तू मला का भेटतोस? मी हसलो, कारण तू मला आवडतेस. फक्त नाही, तू मला प्रेरणा देतेस. माझ्यातली ताकद, तुझं स्वप्न, तुझी निरागसता, हे सगळं मला भारावून टाकतं. मी तुझ्यावर प्रेम करतो सुनंदा. ती शांत राहिली, डोळे खाली, मग हळूवार म्हणाली, मीही तुझ्यावर प्रेम करते, विश्वास. पण मला माझं स्वप्न साध्य करायचं आहे. प्रेमाचा अडथळा येऊ नये म्हणून मी घाबरते. मी तिचा हात घेतला. सुनंदा, प्रेम कधीही अडथळा नसतं. प्रेम तर ताकद असतं. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर. तुझं स्वप्न माझंही स्वप्न आहे. खरं खरं मी तुला वचन देतो, मी तुझ्या आयुष्यात कधी अडथळा आणणार नाही. उलट तुझी साथ देईन. तिच्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाचे. विश्वास, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझं सगळं आहेस. आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवलो. त्या क्षणी जग विसरलो. फक्त ती होती, मी होतो आणि आमचं नातं होतं. तिच्या शरीराचा सुगंध, तिचा केसांचा हलका वास, तिच्या हृदयाची धडधड, मला सगळं जाणवत होतं. ती माझ्या कुशीत होती. तिचं कंबर अतिशय नाजूक होती, तिचे शरीर मोहक. मला तिला सगळ्या जगापासून वाचवायचं होतं. तिच्या डोळ्यात आशा होती, विश्वास होता. आपण एकमेकांचे आहोत, ती म्हणाली. हो, आता कायम. त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना प्रेमिका म्हणू लागलो. तिने मला माय लव्ह म्हणायला सुरुवात केली. मी तिचा माय वर्ल्ड म्हणत असे. तिच्याशिवाय माझं जग अपूर्ण होतं. एक दिवशी सुनंदाची मैत्रीण लग्नासाठी घरी गेली. तिची डबल रूम अचानक एकटी झाली. तिने मला फोन केला, विश्वास, आज मला खूप एकटं वाटतंय. मी येऊ? हॉस्टेलमध्ये मुलांना येऊ देत नाहीत, पण तू एकदा मार्ग काढ. ती थोडी शांत झाली. थांब, मी वॉर्डनशी बोलते. काही वेळाने तिने परत फोन केला. वॉर्डनला मी सांगितलं की तू माझा भाऊ आहेस, शहरात आहेस, थोडा वेळ राहशील. त्यांनी होकार दिला. किती हुशार आहेस तू, लवकर ये. मी तिच्या हॉस्टेलमध्ये पोहोचलो. ती बाहेर उभी होती, गुलाबी रंगाची चुडीदार, केस उघडे. तिने मला आत नेलं. वॉर्डनने एकदा पाहिलं, मग हसून नमस्कार केला. तुझा भाऊ आहे का? हो हो मॅडम, काही कामानं आला होता. थोडा वेळ थांबेल. ठीक आहे, पण रात्री राहू देऊ नको. नाही नाही, संध्याकाळी निघून जाईल. आम्ही तिच्या खोलीत गेलो. डबल रूम होती. 2 पलंग, एक टेबल, एक अलमारी. भिंतीला रंगीत चित्र, खिडकीतून बाग दिसत होती. बघ माझं छोटस जग, ती म्हणाली. मी खूप सुंदर आहे आणि तू आहेस म्हणून अजून. ती हसली. बस, चहा आणते. नको, मी आणतो. तुला विश्रांती हवी? नाही, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. ती गेली चहा आणायला. मी तिच्या खोलीत एकटा उभा होतो. तिच्या भेटवस्तू, तिची पुस्तकं, तिची डायरी, तिच्या आयुष्याचा एक भाग या चौकोनी खोलीत होता. ती परत आली. 2 कप चहा, बिस्किट घे.
आम्ही चहा पिऊ लागलो. बाहेर पक्षी किलबिल करत होते. सूर्याची किरण खिडकीतून आत येत होती. सुनंदाच्या चेहऱ्यावर प्रकाशाची खेळ होती. विश्वास, मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं. आणि मलाही तुझ्याशी. तुझ्या आयुष्यात मी आले याचा आनंद आहे. अरे तू तर माझं आयुष्य आहेस. ती खुश झाली. मला असं वाटतं आपण कायम सोबत राहावं. आपण राहू सुनंदा, कायम. आम्ही वेळ कसा घालवला कळलंच नाही. तिच्याशी बोलणं, तिच्याकडे पाहणं, तिच्या शब्दात हरवून जाणं, यात वेळ विसरलो. संध्याकाळ झाली, किरण मावळली. मी निघायची वेळ आली. आता जातो, मी म्हणालो. ती माझ्याकडे बघत राहिली. अजून थोडा वेळ. नाही, वॉर्डनला त्रास होईल. मग उद्या येशील? हो, नक्की. मी निघताना तिने माझा हात धरला. विश्वास, मला माहिती आहे आपण एकमेकांसाठी बनलो आहोत. मी तिला मिठी मारली. हो, आपण एकमेकांसाठीच आहोत. ती माझ्या कुशीत शांत होती. मला तिचा स्पर्श जाणवत होता. तिची ऊब, तिचं हृदय, तिची जिवंतता. मी तिला बराच वेळ धरून ठेवलं. मग हळुवारपणे सोडलं. उद्या भेटू. हो. मी बाहेर पडलो. रात्र झाली होती. आकाशात तारे चमकत होते. मी वर पाहिलं. सुनंदा कदाचित खिडकीतून बघत असेल. माझ्या मनात तिचंच चित्र होतं. दिवस जात होते. आमचं नातं अधिक घट्ट होत होतं. रोज भेट, रोज फोन, रोज संवाद. आमच्यात एक अजब समरसता निर्माण झाली. एक दिवशी सुनंदा म्हणाली, विश्वास, माझी आई येणार आहे मला भेटायला. ओहो, मी बी भेटू? नाही रे, अजून नाही. मला आधी तिला सांगायचंय तुझ्याबद्दल. मग मग बरं, पण तू घाबरू नकोस, मी इथे आहे. ती माझ्या जवळ आली. मला तुझी साथ हवी आहे. तुला साथ हवी आहे. आम्ही बागेत बसलो. समोर एक तलाव होता. पाण्यावर सूर्याचे तरंग पडत होते. सुनंदाचा हात माझ्या हातात होता. माझी आई खूप साधी आहे. तिला फारशी शहरी चालढाल माहिती नाही. पण ती खूप प्रेम करते माझ्यावर. मी कधी तिचं मन दुखवू शकत नाही. तू दुखावणार नाहीस. तू तिला सांगशील मी तुझ्यावर प्रेम करते आणि तो माझी साथ करतो. ती समजून घेईल. तुला वाटतं? हो, कारण ती तुझी आई आहे. तिला तुझा आनंद हवा आहे. ती माझ्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, विश्वास होता आणि थोडीशी भीती होती. विश्वास, तू कायम माझ्यासोबत राहशील? कायम सुनंदा, माझा विश्वास ठेव. तिने माझी मिठी मारली. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं. मी तिला शांत करत होतो. तिचं केस हलवत होतो. ती स्तब्ध होती, पण तिचं हृदय धडधडत होतं. मला घाबरवतंय कधी कधी, ती म्हणाली. कशाशी? ह्या प्रेमाची. इतकं खोल, इतकं गोड. काही चूक झाली तर? चूक होणार नाही, कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझी सवय झाली आहेस. ती उठली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्यावर विश्वास, माझा श्वास आहेस. मी तिला पुन्हा मिठी मारली. त्या दिवशी आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो. वेळ असं बांधणं होतं, फक्त भावना होत्या. तिचे डोळे, तिचे होठ, तिचं हसू, सगळं मला प्रेरणा देत होतं. चल, थोडा फेरफटका मारून येऊया, मी म्हणालो. हो, चल. आम्ही बागेत फिरलो. फुलांचा सुगंध, वारांची झुळूक, पक्ष्यांचा किलबिलाट, सगळं रोमॅन्टिक वाटत होतं. ती माझ्याजवळ चालत होती. कधी कधी तिचा हात माझ्या हाताला टक्कर देत होता. मी हळुवारपणे तिचा हात धरला. आपण असेच राहू, विश्वास. कायम. हो सुनंदा, कायम. काही दिवसांनी सुनंदाची आई आली. तिने आईला भेटायचं ठरवलं. मला थोडं वाटलं, पण ती म्हणाली, आता वेळ आली आहे. मी हॉस्टेल जवळच्या चहाच्या टपरीवर गेलो. सुनंदा आईला घेऊन आली.
ती सुमारे 45 ते 50 वर्षाची होती. साधी साडी, साधा चेहरा, पण तिच्या डोळ्यात तेज होतं. ती माझ्याकडे बघत होती. नमस्कार काकू, मी नम्रपणे म्हणालो. नमस्कार बाळा, ती म्हणाली. सुनंदा तुझ्याबद्दल खूप बोलते. मीही तिच्याबद्दल खूप बोलतो काकू. ती खूप सुंदर आहे आणि हुशार आहे. हो, माझी मुलगी आहे, पण तिला सांभाळायला कोणी हवंय. तू तिची काळजी घेशील? नक्की काकू, मी तिला कधी दुखावणार नाही, माझं वचन आहे. तिने माझ्याकडे बराच वेळ पाहिलं, मग ती हसली. तू चांगला वाटतोस. सुनंदाचं म्हणणं बरोबर आहे. त्या दिवशी आम्ही तिघांनी बराच वेळ घालवला. सुनंदाची आई सहज बोलायची. तिने आमचं नातं स्वीकारलं. ती म्हणाली, प्रेम करा पण शिक्षण सोडू नका. तुमचं भविष्य महत्वाचं आहे. हो काकू, आम्ही दोघेही आमची स्वप्न साध्य करू. आई निघून गेली. सुनंदा खूप खुश होती. विश्वास, तू माझी आई जिंकलीस. मी तुझं हृदय जिंकलं. ती आपोआप जिंकली. ती हसली. किती गोड, किती गोड बोलतेस, तुझ्यामुळं. त्या दिवशी आम्ही हॉस्टेलजवळ बराच वेळ बसलो. रात्र झाली. तारे चमकत होते. सुनंदा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. तिचा श्वास मला जाणवत होता. विश्वास, हा क्षण मी कधी विसरणार नाही. मीही, तू माझं सगळं आहेस आणि तू माझं. आम्ही शांतपणे बसलो. शब्दांची गरज नव्हती. भावना सगळं सांगत होत्या. तिच्या बरोबरची ही शांतता मला सगळ्यात आवडायची. तिच्या डोळ्यात मी माझं प्रतिबिंब पाहिलं. एक दिवशी सुनंदा म्हणाली, माझी मैत्रीण आली नाही अजून, आपण संध्याकाळी थोडा वेळ एकत्र घालवूया हॉस्टेलमध्येच. पण वॉर्डन, मी सांगितलं तू काही पुस्तक आणायला आला आहेस. तिला हरकत नाही. मी गेलो. तिची खोली शांत होती. बाहेर पाऊस पडत होता. थेंब खिडकीवर परत होते. सुनंदाने दिवा लावला. हलका उजेड, थंड हवा, पावसाचा सुगंध. किती सुंदर संध्याकाळ आहे, मी म्हणालो. हो, आणि तू आहेस म्हणून. अजून ती जवळ आली. तिने माझा हात धरला. विश्वास, मला तुझ्या जवळ राहायला आवडतं. मलाही. आम्ही खिडकीजवळ उभे राहिलो. पाऊस पाहत होतो. पाण्याचे थेंब, वाऱ्यांची झुळूक आणि आमची मने. सुनंदाचा हात माझ्या हातात होता. तिची शरीराची ऊब मला जाणवत होती. हा पाऊस सांगतोय काही, ती म्हणाली. काय? की प्रेम कधी थांबत नाही. जसं पाऊस, खरं आपलं प्रेमही तसंच. ती माझ्याकडे वळली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात. मला एक गोष्ट सांग. सांग, तू कधी मला सोडून जाशील? कधीच नाही. तुझी सवय आहेस. ती हसली. मीही तुझी. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. शब्द नव्हते, पण सगळं संवाद होत होता. तिची भीती, तिचा विश्वास, तिचं प्रेम, सगळं दिसत होतं. मी तिला मिठी मारली. ती माझी खुशीत सुखावली होती. त्या संध्याकाळी आम्ही बराच वेळ बोललो. स्वप्नांची, आसांची, भविष्यांची. ती म्हणाली, एक दिवस मी डॉक्टर होईन आणि तू माझा बरोबर असेल. नक्की, मी तुझ्या बरोबर असेन. मग आपण एक सुंदर घर बनवू. बागेत फुलं, खिडकीत हिरवाई आणि आपण. हो, आणि आपल्या मुलांना कथा सांगू. तुझ्या कथा. ती खूप खुश झाली. तू माझं सगळं आहेस आणि तू माझं. आमच्या नात्याला हा काळ खूप खास होता. दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी मला आवडायच्या. कधी ती हसायची तेव्हा तिच्या डोळ्यात एक चमक यायची. कधी ती रागवायची तेव्हा तिचं होठ गोड वाटायचं. कधी ती गप्प बसायची तेव्हा तिचा विचार वाचायला प्रयत्न करायचो. एक दिवशी ती म्हणाली, विश्वास, तुझा जन्मदिवस येतोय. काय हवंय? तू हवीस. अरे, असं कसं? मी सगळीकडे आहे ना. मग तुझं हसू हवंय. बरं, ती हसली. मी देईन, पण अजून काही? तुझ्या बरोबरचा वेळस. इतकंच? तुला काही भेटवस्तू नको?
तू माझी भेटवस्तू आहेस इतकं पुरेसं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू खूप गोड आहेस. तुझ्यामुळं त्या दिवशी मी तिला भेटायला गेलो. तिने माझ्यासाठी एक छोटासा केक आणला होता. हाताने लिहिलेलं कार्ड होतं. त्यावर लिहिलं होतं माय लव्ह यू. तू माझा जन्मदिवस आहेस. कारण तू आलास तेव्हापासून माझा जन्म झाला. प्रेमाने, सुनंदा. मी वाचलं आणि मला थोडं रडू आलं. तिच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली हे माझं भाग्य. सुनंदा, हे कार्ड मी कायम जपेन. तू कायम माझ्यासोबत राहा. इतकंच राहीन वचन. आम्ही एकत्र केक कापला. तिने तुकडा खायला घातला. तिचं बोटं मी चाटले. ती लाजली. अरे, गोड आहे केक. नाही, तू. ती खुश झाली. त्या दिवशी आम्ही खूप हसलो, खूप बोललो, खूप जवळ आलो. तिचा स्पर्श, तिचा आवाज, तिचं हसू सगळं मला जिवंत करत होतं. संध्याकाळी निघताना ती म्हणाली, हा माझा सर्वोत्तम दिवस होता. माझाही. आपण असेच राहू कायम. ती माझ्या कुशीत आली. मी तिला शांतपणे धरलं. तिच्या केसांना हात लावला. ती शांत होती. मला तिचा श्वास जाणवत होता. तिचं हृदय माझ्या हृदयाशी धडधडत होतं. दिवस जात होते. आमचं प्रेम खोलवर रुजत होतं. कधी फोनवर, कधी भेटीत, कधी मेसेजमध्ये. सगळीकडे ती होती. माझ्या मनात तिचंच चित्र, माझ्या विचारात तिचाच आवाज. एक दिवशी ती म्हणाली, विश्वास, मला एक गंभीर गोष्ट सांगायची आहे. सांग. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. इतकं की कधी कधी मला भीती वाटते. कशाची? हरवण्याची. तू माझ्यापासून दूर गेलास तर? सुनंदा, मी तर दूर जाणार नाही. तू माझं केंद्र आहेस. तुझं वचन. माझं वचन. ती माझ्याजवळ आली. तिचं डोकं माझ्या छातीवर. तुझ्या हृदयाचा ठोका ऐकू येतोय. खूप जोरात आहेत. तुझ्यामुळं. माझाही तसाच. मी तिला उचललं. ती हसली. काय करतोस? तुझ्याबरोबर वेळ घालवतोस. वेळ आहेस? हो, तुझ्यावर. त्या दिवशी आम्ही बागेत बराच वेळ बसलो. पाखरं आकाशात उडत होती. ढग हलत होते. सूर्य मावळत होता. सुनंदाचा हात माझ्या हातात होता. हा क्षण थांबावा असं वाटतंय, ती म्हणाली. मलाही. पण वेळ थांबत नाही. नाही, पण आपण आठवणी थांबतात. आणि आपल्याकडे खूप आठवणी आहेत. हो, आणि आणखी असतील. आम्ही शांतपणे बसलो. ती गप्प होती, पण तिच्या डोळ्यात सगळं काही सांगत होती. तिचं प्रेम, तिची आशा, तिची स्वप्न. मी तिच्याकडे पाहत होतो. ती माझ्याकडे काय बघतेस? ती म्हणाली, तुला. तू खूप सुंदर आहेस. अरे, मी साधी आहे. साधेपणातच खरं सौंदर्य आहे. तुझ्यात ते आहे. ती लाजली, पण तिच्या डोळ्यात आनंद होता. तू नेहमी असं बोलतोस आणि मला वाटतं किती भाग्यवान आहे मी. मी भाग्यवान आहे सुनंदा, तू आहेस म्हणून. एक दिवशी आम्ही सहलीला गेलो. शहराबाहेरचा एक छोटा परिसर, हिरवीगार वनराई, एक लहान धबधबा, शांत वातावरण. सुनंदा खूप खुश होती. किती सुंदर आहे हे, ती म्हणाली. तुझ्यासारखं. अरे, सगळीकडे. मला का आणतोस? कारण तू सगळीकडे आहेस. ती हसली. धबधब्याजवळ पोचलो. पाण्याचे थेंब उडत होते. इंद्रधनुष्य दिसत होता. सुनंदा पाण्यात पाय घालून बसली. ये इकडे ये, ती म्हणाली. मी तिच्याजवळ बसलो. तिने पाणी माझ्यावर उडवलं. घे. अरे, मी हसलो. आता बघ. मीही तिच्यावर पाणी उडवलं. आम्ही दोघे भिजलो, हसत होतो. धबधब्याचा आवाज, पाण्याचा सुगंध आणि आमचा आनंद. हा दिवस मी कधी विसरणार नाही, ती म्हणाली. मीही. ती माझ्याजवळ आली. विश्वास, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहेस. आणि तू माझी. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. हातात हात, श्वासात श्वास. तिचे ओठ हल्ले. तुला माहिती का, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. मीही. त्या दिवशी आम्ही खूप वेळ तसंच घालवला. निसर्गाचा आनंद, एकमेकांचा स्पर्श आणि मनातल्या गोड भावना. ती माझ्या कुशीत होती.
मी तिला धरून होतो आणि वेळ थांबवा असं वाटत होतं. संध्याकाळी परत येताना सुनंदा गप्प होती. काय झालं? मी विचारलं. काही नाही, विचार करते. कशाचा? आपल्या भविष्याचा. आपण कुठे असू काही वर्षांनी. एकत्र. तू डॉक्टर, मी तुझा सपोर्ट, गावातल्या लोकांसाठी काम. आणि आपण खरं. हो, माझा विश्वास ठेव. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. मला भीती वाटते. कशाची? दूर जाण्याची. शहर, गाव, नोकरी. आपण वेगळे झालो तर? आपण वेगळे होणार नाही. मी तुझ्या बरोबर आहे. पण सुनंदा, एक प्रेम म्हणजे अंतर नसतं. प्रेम म्हणजे नातं. आपण दूर असलं तरी एकमेकांचे आहोत. ती शांत झाली. तू खरं सांगतोयस? हो, मी तुला कधी खोटं बोललो नाही. मग विश्वास ठेव. मी ती माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण स्मित होतं. विश्वास, मी तुझ्यावर प्रेम करते. आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवलो. त्या रात्री आकाशात चंद्र होता, तारे चमकत होते आणि आमचं प्रेम अमर्याद होत होतं. वेळ पुढे जात होता. सुनंदाचे शिक्षण अंतिम टप्प्यात होते. ती खूप मेहनत करत होती. मीही तिला प्रोत्साहन देत होतो. रात्री उशिरा फोन यायचा. काय चाललंय? मी विचारायचो. अभ्यास. पण तुझा आवाज ऐकावासा वाटला. मी इथे आलो आहे. मला माहिती. ती कधी कधी थकून जायची. मी तिला सांगायचो, आराम कर. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ताकद ही हवी. तू माझी ताकद आहेस आणि तू माझी प्रेरणा. असे दिवस जात होते. आमची गप्पा कमी झाल्या, पण नातं जास्त खोल झालं. एकमेकांच्या आधाराची जाणीव झाली. ती माझ्यासाठी सगळं होती, मी तिच्यासाठी. एक दिवशी ती म्हणाली, विश्वास, माझं अंतिम परीक्षा संपली. आता गावी जाऊन काम करेन. मला आनंद आहे. तू येशील का मला भेटायला? नक्की, माझी वाट पाहतोय. मीही तिची गावी जाण्याचं ठरवलं. शेवटच्या दिवशी आम्ही भेटलो. हॉस्टेल जवळची बाग, आठवणी भरलेली जागा. सुनंदाचे डोळे ओले होते. विश्वास, मी जाते. हो, पण मी येईन. खरं. हो, तुझी वाट बघ. ती माझ्याजवळ आली. हात सोडणार नाही ना? मी कधीच नाही. आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवलो. तिचं रडणं, माझी शांतता आणि प्रेमाची गोडी. ती माझ्या कुशीत होती. मी तिला धरून होतो. तू येशील ना? ती पुन्हा विचारलं. हो, मी तुला कधी खोटं बोललो नाही. मग ती हसली. अश्रूने भरलेलं स्मित. विश्वास, मी तुझ्यावर प्रेम करते आणि मीही तुझ्यावर. कायम. कायम. ती निघाली. मी तिच्याकडे बघत राहिलो. ती मागे वळून पाहिलं आणि हात हलवला. मीही हात हलवला. ती गायब झाली. पण माझ्या मनात ती कायम राहिली. आजही आम्ही बोलतो फोनवर, व्हिडिओ कॉलवर, मेसेजवर. ती गावात आहे. डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करते. मी इथं आहे. माझं काम करतोय, पण एकमेकांचं आहोत. कारण प्रेमाची गोडी अंतरात नाही, नात्यात आहे. ती म्हणते, विश्वास, मी तुझी वाट बघते. मी म्हणतो, सुनंदा, मी येईन लवकरच. माझा विश्वास आहे. आणि आमची कथा अजून सुरू आहे. एक गोड, सुंदर आणि आशावादी प्रेमकथा, जिथे शरीराची भुकेपेक्षा मनाची ओळख, भावनांचा ओलावा आणि विश्वासाचा पाया आहे. सुनंदा, ती माझी प्रेरणा, माझी ताकद, माझं जग आणि विश्वास. मी तिचा आधार, तिची साथ, तिचं स्वप्न. शेवट असा नाही, कारण प्रेम कधी संपत नाही. ते नेहमीच वाहतं, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर, दोन मनांमध्ये कायमचं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी आमच्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच मस्त असेल, त्यामुळं बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. इकून तिकून
स्टोरी शोधायची आणि लिहायची खूप मेहनत लागते. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.